वेलकम स्टुडंट्स. आपण लास्ट पिरियडमध्ये पायथागोरस थेरम या चॅप्टरची आपण सुरुवात केलेली होती. पण पहिला जो त्यातला पार्ट होता तो सिमिलॅरिटीशी रिलेटेडच होता. थेरम ऑफ पायथागोरस किंवा पायथागोरस थेरम यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी रिवाइज केल्या होत्या. व्हॉट इज पायथागोरियन ट्रिपलेट, त्यानंतर हाऊ टू फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट, त्याकरता एक फॉर्म्युला आपण पाहिला होता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ट्वाईस ए बी याच्या मदतीने आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स तयार करू शकतो. त्यानंतर आपण 30, 60, 90 आणि 45, 45, 90 हेही आपण थेरम्स पाहिले होते. आणि मग सुरुवात झाली होती आपल्या फर्स्ट थेरमला चॅप्टरच्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. त्यामध्ये काय होतं की समजा एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण हायपोटेन्यूज पर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्यामुळे तयार होणारे दोन्ही ट्रायंगल्स, त्यामुळे फॉर्म होणारे दोन्ही ट्रायंगल्स हे एकमेकांना सिमिलर असतातच, शिवाय ते दोघेही या ओरिजिनल ट्रायंगलला देखील सिमिलर असतात. ह्याला म्हणतो आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. These three triangles so formed are similar to each other. Next was theorem of geometric mean or geometric mean corollary देखील त्याला म्हणतात. PD is perpendicular drawn on hypotenuse AC, then BD square is equal to AD into CD. This is known as geometric mean property or geometric mean theorem. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. आता नेक्स्ट पेज, टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 बघा. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 पायथागोरस थेरम असं हेडिंग दिलं. आता हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. परत मी एकदा सांगतो, हा थेरम जो ह्याचा प्रूफ जो आहे तो मूळचा पायथागोरस स्वतःचा हा प्रूफ नाही आहे. पायथागोरसचा जो थेरम त्याच्या थेरमचा जो प्रूफ दिला होता तो एरिया ऑफ स्क्वेअरचा वापर करून दिलेला होता. हा जो प्रूफ आहे हा आपण मॉडर्न जिओमेट्री मधला प्रूफ पाहतोय जो युक्लिडनं दिलाय. थेरम पायथागोरसचा, पण त्याचा प्रूफ मात्र युक्लिडनं दिलेला आहे युजिंग सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. मग सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून आपण त्याचा प्रूफ पाहणार आहोत. तर तिथलं स्टेटमेंट बघा. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू the sum of the squares of remaining two sides. Hypotenuse चा स्क्वेअर AC स्क्वेअर इक्वल्स sum of squares of remaining two sides हे आपल्याला प्रूव्ह करायचं. गिवन टू प्रूव्ह तिथलं बघून घ्या, काही फार नाही आहे त्यामध्ये. गिवन इन ट्रायंगल ABC अँगल B फक्त 90 डिग्री असणार आहे. टू प्रूव्ह इथं मी दिलेलं आहे AC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. त्यानंतर असणार आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे B मधून त्या हायपोटेन्यूजवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. ड्रॉ BD परपेंडिक्युलर AC ही कन्स्ट्रक्शन आहे. A डॅश B डॅश C हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत तर ते कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके, आणि आता आपण त्याचा प्रूफ पाहणार आहोत. ओके, टेक्स्टबुकचा प्रूफ आणि माझ्या प्रूफ मध्ये फार फरक नाहीये, पण जर आपला थोडासा डिटेल असणार आहे. ओके, आता मी नेहमी जे सांगतो तुम्हाला, इथं राऊंड आणि क्रॉस असं मार्किंग करायचं. हा क्रॉस पलीकडे करायचा, हा इथं, आणि हा राऊंड इकडे करायचा. ह्यानं कधीही करस्पॉन्डन्स आपला चुकत नाही या मार्किंग केल्यामुळे. ठीक आहे, आता याचा प्रूफ बघा. हा इन ट्रायंगल ABC मेजर एंगल B इक्वल्स 90 डिग्री. गिवन एंगल B काय 90 डिग्री. नंतर सेगमेंट BD परपेंडिक्युलर सेगमेंट AC, त्याला रिझन आहे कन्स्ट्रक्शन. आता आपण या एक एक टर्म कडे बघायचं. AB स्क्वेअर पहिले फॉर्म करता येईल ह्याचा विचार करायचा. AB स्क्वेअर मग त्याकरता छोटा ट्रायंगल ABD हा मोठ्या ट्रायंगलला सिमिलर सांगायचा. पहिल्या ट्रायंगलचं नाव तुम्ही कसंही घ्या, ट्रायंगल ABD सिमिलर ट्रायंगल. आता माझ्या त्या ABD मध्ये सिक्वेन्स कसा आहे सांगा. ABD मधला सिक्वेन्स कसा आहे सांगा. हे बघा, क्रॉस राऊंड 90. आता मोठ्या ट्रायंगल मध्ये, भला मोठा ट्रायंगल आहे त्यात क्रॉस राऊंड 90 हा सिक्वेन्स मला पाहिजे. हे बघा, मोठा ट्रायंगल आहे ना, मी त्यात म्हणजे एकदा असं मार्किंग करून ठेवतो म्हणजे तुम्हाला लवकर कळल्यावर. ट्रायंगल नाव आहे त्याचं ABC. हा क्रॉस दिसला इथं, हा इथं राऊंड दिसला आणि हा 90 मोठ्यामध्ये येते, मोठ्या ट्रायंगल मध्ये. हे जे राऊंड आणि क्रॉस आहेत ना, हे छोट्या छोट्या ट्रायंगल वर येणार आहेत, लक्षात ठेवा. मग आता ABD ला सिक्वेन्स काय ठेवला मी बघा. ABD ला क्रॉस राऊंड 90
बघा क्रॉस राउंड 90 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल ACB ह्याला रिझन काय द्यायचं तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स असं त्याला रिझन द्यायचं ओके मग आता यातून या AB चा स्क्वेअर येईल असाच रेशो घ्यायचा बघा करस्पॉन्डिंग साइड देयरफॉर AB अपॉन AC इज इक्वल टू BD अपॉन BC नो यूज आपल्याला AB चा स्क्वेअर तयार करायला पाहिजे AD अपॉन AB आहे बघा AB आहे बरोबर AD अपॉन AB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि क्रॉस करून घ्या देयरफॉर AB स्क्वेअर इक्वल्स AC into AD इक्वेशन 1 आता आपला या AB स्क्वेअरचा विषय संपला AB स्क्वेअर आता राहिला प्रश्न त्या BC चा मग BC चा त्याकरता हा छोटा ट्रायंगल बघायचा ज्यात साइड BC येते ठीक आहे इन ट्रायंगल BCD इन किंवा डायरेक्ट सिमिलर सांगणार आपण कारण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ते प्रूव्ह केलेलं ते एकमेकांना सिमिलर असतं ट्रायंगल BCD नाव घेतलंय मी काय घेतलंय BCD सिमिलर ट्रायंगल आता BCD मध्ये सिक्वेन्स काय करायला बघा मी क्रॉस राउंड 90 मग मोठ्यामध्ये क्रॉस राउंड 90 चा सिक्वेन्स बघा ACB सिमिलर ट्रायंगल ACB पुन्हा ला रिझन काय मिळालं सांगायचे हे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हे त्याला समोर रिझन आहे मग आता BC चा स्क्वेअर येईल असे त्यातनं आपण साइड करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो घ्यायचा हे बघा BC अपॉन AC इक्वल्स हे बघा DC अपॉन BC DC अपॉन BC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स टर्म्स ट्रांसफर करा देयरफॉर BC स्क्वेअर इक्वल्स AC into DC हे झालं इक्वेशन 2 AB स्क्वेअर तयार झाले BC स्क्वेअर तयार झाले या दोघांची आता इथे काय सांगा ऍडिशन आहे त्यामुळे इथे लिहायचं ऍडिंग इक्वेशन्स ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 बघा LHS प्लस LHS म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स RHS प्लस RHS इकडे काय RHS आहे सांगा AC into AD प्लस AC into DC प्लस AC into DC मी इथे कंटिन्यू करतो LHS as it is AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर as it is या RHS मधून मी AC कॉमन काढणार आहे AC कॉमन काढल्यावर राहणार काय ब्रॅकेट मध्ये AD प्लस DC AD plus DC equals AC as it is in AD plus DC ची ऍडिशन फिगर मध्ये बघा AD plus DC ची ऍडिशन फिगर मध्ये AC रिझन द्यायचं A डॅश D डॅश C पॉइंट्स कोलिनियर आहेत वरती आहे बघा तिथं थिअरम मध्ये तुमच्या म्हणजे इक्वल्स काय कन्स्ट्रक्शन मध्ये सॉरी AC स्क्वेअर सो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स AC स्क्वेअर हे प्रूव्ह झालं हे बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स AC स्क्वेअर हा पायथागोरसचा थेरम आपण प्रूव्ह केला पण युजिंग सिमिलॅरिटी केला हे लक्षात ठेवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा भाग आधी चांगला रिवाइज करायचा आणि मग हा थेरम पुन्हा एकदा पहा ओके आहे तसा वही थेरम गिवन टू प्रूव्ह सगळं लिहून ठेवायचं नाउ नेक्स्ट थेरम खाली बघा कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम असं म्हटलं आता याचा कन्वर्स आहे आपण आता मागे थेरम काय बोलला होता जर ट्रायंगल ABC मध्ये अँगल B 90 डिग्री असेल 90 डिग्री असेल तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर दॅट इज AC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आता कन्वर्स असा आहे इफ इन एनी ट्रायंगल आता मी राईट अँगल ट्रायंगल शब्द नाही वापरला इन एनी ट्रायंगल ABC इफ AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर BC प्लस BC स्क्वेअर असेल तर देन मेजर अँगल ABC इक्वल्स
90 डिग्री हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा त्याचा कन्व्हर्स आहे. बघा स्टेटमेंट बघूया आपण त्याचं. In a triangle, if the square of one side is equal to the sum of squares of remaining two sides, then the triangle is a right-angled triangle. Given in triangle ABC, given बघा त्यातलं in triangle ABC, AC square equals AB square plus BC square. AC square equals AB square plus BC square. To prove अँगल एबीसी इक्वल्स 90 डिग्री हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. खाली तुम्हाला फिगर काढून दाखवली. आता यातला कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे ना, तो कसा आहे तुम्हाला सांगतो. कन्स्ट्रक्शनचा बरं हे ऍक्च्युली हा पार्ट असा आहे कन्स्ट्रक्शन. आधी मी तो वेगळा समजून दिला तुम्हाला. हे बघा मी एक साधा राईट अँगल काढतो. राईट अँगल म्हणजे ही लेंथ किती आहे, ही पण लेंथ, साइड किती आपण वाढवली तरी चालते. हा साधा एक राईट अँगल काढलाय. राईट अँगल. आता जेवढं डिस्टन्स बीसी आहे ना, तेवढ्या डिस्टन्स वरती इथे एक पॉइंट घ्यायचं, आणि जेवढं डिस्टन्स एसी आहे ना, तेवढ्या डिस्टन्स वर इथे एक पॉइंट घ्यायचं. एबी डिस्टन्स जेवढा आहे, आणि याला काहीतरी पीक्यूआर असं आपण समजा नाव दिलं. म्हणजे जेवढं डिस्टन्स बीसी आहे तेवढंच काय सांगा क्यूआर आहे, आणि जेवढं डिस्टन्स पीक्यू आहे तेवढंच डिस्टन्स पण सांगा एबी आहे. असा पीआर जॉईन करून मी एक राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलाय. आता तोच ट्रायंगल मी तुम्हाला तेवढाच बाजूला करून दाखवतो. शक्यतो तिथलंच नाव घ्या म्हणजे काही प्रश्न येत नाही. हा मात्र राईट अँगल आहे बरं का, आणि जेवढं डिस्टन्स एबी आहे ना तेवढंच कोण आहे पीक्यू आहे, जेवढं डिस्टन्स बीसी आहे तेवढं कोण आहे सांगा क्यूआर आहे. असं आपण ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तिथं वाचून बघा कन्स्ट्रक्शन. गिवन टू प्रूव्ह नंतर तुम्हाला पलीकडच्या पेजवरती कन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता याचा आता प्रूफ द्यायला जाऊ. गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन सगळं तिथनं घेऊन काढायचं. आता आपण याचा प्रूफ पाहायला चालू करू. ठीक. काय काय दिले बघा तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये. ड्रॉ ट्रायंगल पीक्यूआर, तिथं बघा वाचून पुस्तकात. ड्रॉ ट्रायंगल पीक्यूआर सच दॅट AB इक्वल्स PQ. तुम्ही बघा स्वतः वाचून बघा. AB इक्वल्स PQ, BC इक्वल्स QR, आणि अँगल PQR इक्वल्स 90 डिग्री. ठीक. चला आता मी इथं प्रूफ दाखवायला चालू करतो. इन ट्रायंगल ABC गिवन इन्फॉर्मेशन नुसार इन ट्रायंगल ABC हा चला सांगा AC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे तुम्हाला गिवन आहे. गिवन याला आपण इक्वेशन 1 घेऊया. या ट्रायंगल मध्ये AC स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे असं तुम्हाला सांगितलंय, तर अँगल B तुम्हाला 90 डिग्री प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. आता तो कन्स्ट्रक्शनचा ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल PQR मेजर एंगल Q इक्वल्स 90 डिग्री. कन्स्ट्रक्शन देयरफॉर मग आता राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यात तुम्हाला पायथागोरस थेरम वापरता येतो ना. मागे प्रूव्ह केले आपण. राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस थेरम त्यात घेता येतो. देयरफॉर PR स्क्वेअर इक्वल्स सांगा PR स्क्वेअर इक्वल्स काय सांगा PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. काय रिझन? थेरम ऑफ पायथागोरस. तुम्ही व्यवस्थित लिहा ना. थेरम ऑफ पायथागोरस हे त्याचं रिझन असेल. आता मला सांगा कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही या PQ ला आणि QR ला कोण कोण कॉन्ग्रंट आहेत सांगितले. कन्स्ट्रक्शन मध्ये वाचा बरं. सांगा PQ ला कोण कॉन्ग्रंट आहे सांगा. PQ ला बघून घ्या तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये. PQ ला AB कॉन्ग्रंट आहे. तर त्या PQ ला मी AB रिप्लेस केलं, स्क्वेअर आहे तो ऍज QR ला मी काय रिप्लेस करणार आहे सांगा BC रिप्लेस करणार आहे. BC त्याचा स्क्वेअर आहे. रिझन काय सांगा कन्स्ट्रक्शन. हे आपण कुठे आहे कन्स्ट्रक्शन मध्ये केलं. आता हेच परत एकदा इक्वेशन देण्यासाठी फक्त लिहून घेतोय. देयरफॉर PR स्क्वेअर इक्वल्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ह्याला दिलं मी इक्वेशन 2. आता चेक करा 1 आणि 2 च्या RHS सेम आहेत का बघा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या RHS सेम आहेत का बघा. म्हणजे याचा अर्थ LHS काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. देयरफॉर AC स्क्वेअर इक्वल्स PR स्क्वेअर सांगा फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. AC स्क्वेअर इक्वल्स PR स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट घ्या
therefore AC equals PR. therefore AC equals PR. ह्याला देऊया आपण इक्वेशन 3. आणि आता मी AC आणि PR चं मार्किंग इथे करतो बघा. हे आता प्रूव्ह केलं आपण. AC इक्वल्स PR हे तुम्ही आता प्रूव्ह केलं. ठीक आहे. आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल पहा. हे दोन ट्रायंगल्स मला SSS टेस्टनं कॉन्ग्रुएंट सांगता येतं. SSS टेस्टनं आपल्याला हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट सांगता येतात. इथे लिहितो मी आता. इथे कंटिन्यू करतो बघा. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR सांगा काय काय सेगमेंट किंवा साइड काही लिहिलं तरी चालतं. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट PQ. हे कुठून आणलं? कन्स्ट्रक्शन. त्यानंतर सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट सेगमेंट QR हे देखील कुठून आणलं? कन्स्ट्रक्शन. त्यानंतर सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR हे कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 3. बघा AC कॉन्ग्रुएंट PR कुठून आणलं? फ्रॉम इक्वेशन 3. मग हे दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले बघा? SSS टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. therefore ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. काय रिझन असणार त्याला? SSS टेस्ट. त्याला रिझन काय असणार आहे? SSS टेस्ट. मग आता दोन ट्रायंगल्स जर कॉन्ग्रुएंट झाले तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतील की नाही सांगा? therefore अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल PQR. रिझन काय सांगा त्याला? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बरं आता मला सांगा PQR चं मेजर किती आहे बघा. PQR चं मेजर बघा बरं किती आहे? 90 डिग्री. याचं मग याचं पण किती असलं पाहिजे? 90. बट मेजर अँगल PQR इक्वल्स 90 डिग्री. कुठे आहे? कन्स्ट्रक्शन मध्ये. कुठे आहे? कन्स्ट्रक्शन मध्ये. हा अँगल 90 डिग्री. मग हा जर 90 असेल तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल पण 90 असणार. therefore मेजर अँगल ABC इक्वल्स 90 डिग्री. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की जो ट्रायंगल आहे तो काय? राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं. टेक्स्टबुक वर पण हाच प्रूफ आहे पण आपला जरा थोडासा डिटेल असतो, व्यवस्थित समजेल असा असतो. त्यामुळे हा प्रूफ वहीमध्ये लिहून काढायचा सगळ्यांनी. ओके. Okay, now let's start practice set 2.1. Page number 38. Practice set 2.1. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. Identify with reason which of the following are Pythagorean triplets. मला असे ब्रॅकेटमध्ये 3 नंबर्सचे ग्रुप दिलेले आहेत तुम्हाला आणि त्यातले कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत हेच आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. आणि ते लिहायचे कसे असतात, त्याची मेथड कशी असते, मी एकच क्वेश्चन त्यातला फक्त करून दाखवणार आहे. 6th क्वेश्चन त्यातला. ओके. ते जे नंबर्स आहेत ते पहिले आपण लिहून घेऊया. 11, 60, 61. हा जो तुम्हाला ग्रुप दिलाय 3 नंबरचा ग्रुप, हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ह्या 3 नंबर्सना ABC किंवा XYZ किंवा LMN असं अज्युम करून घ्यायचं पहिल्यांदा. हा, त्यात सुद्धा काय करायचं, सगळ्यात मोठा नंबर जो दिसेल त्याला A म्हणायचं. सगळ्यात मोठा नंबर लेट A इक्वल 61. आता B आणि C तुम्ही कोणालाही म्हणा, ह्या सगळ्यात मोठ्या नंबरला पहिले A म्हणून घ्या. मग B समजा मी 11 ला म्हणलं आणि C कोणाला म्हणलं आपण, तर त्या 60 ला म्हणलं. असं पहिले ABC चं अझम्पशन करायचं. कायम मोठा नंबर असेल तर पहिले A म्हणा किंवा X म्हणा किंवा LMN असेल तर L म्हणा. पहिलं लेटर मोठ्या नंबरला घ्या. मग कन्सिडर A चा स्क्वेअर करायचा म्हणजे 61 चा स्क्वेअर. मग आता स्क्वेअर करूया आपण 61 चा. 1 चा स्क्वेअर 1, 6 * 6 = 12, कॅरेट 1, 6 * 7 = 3721 हा त्याचा स्क्वेअर आहे. तुम्ही मल्टिप्लाय करून बघा वाटलं तर. ठीक आहे.
मग आता त्याच्यानंतर कन्सिडर राहिलेले जे दोन असतात की नाही बी आणि सी त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 11 स्क्वेअर 121, 60 चा स्क्वेअर 3600. आता हे 121 इथे ऍड करून बघा काय ऍडिशन मिळते बघा. करून बघा तुम्ही इथं 121 लिहून बघा. 121 आणि ऍडिशन करून बघा. 1273 काय ऍडिशन आली सांगा. 3721 म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरचं देखील आन्सर तेवढंच आहे ए स्क्वेअर. सिन्स ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे दोन्ही सेम असल्यामुळं कॉमा by the converse of theorem of Pythagoras ते ब्रॅकेट लिहायचं. ब्रॅकेट 11 60 61 is a Pythagorean ट्रिपलेट. अशा प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण करायचा. आणि आता समजा एखाद्या प्रश्नात असा की तुमचा ए चा स्क्वेअर हा जो नंबर आहे हा नंबर याच्याशी जर मॅच नाही झाला म्हणजे हे दोन नंबर्स आता जसे सेम आहेत तसे हे दोन डिफरंट नंबर्स आले. समजा डिफरंट नंबर्स आले तर चेंज काय करायचं बघा. मी ह्याच्यातच दाखवतोय. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम करून झाल्यानंतर दाखवतो बरं का तुम्हाला. एवढा चेंज करायचा. सिन्स ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बाय द कन्वर्स ऑफ थिअरम ऑफ पायथागोरस डॅश 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 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. एवढा तुम्हाला चेंज करता आला पाहिजे. जर हे आणि हे मॅच नाही झाले तर इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. यानुसार सगळा क्वेश्चन नंबर 1 आता आपला आपण पूर्ण करायचा. म्हणजे त्या टोटल 6 क्वेश्चन आहेत त्यात आम्ही एक करून दाखवलाय आणि नॉटच्या वेळेस काय येतं त्याची हिंट पण त्याच्यात तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या क्वेश्चन 1 आपले आपण पूर्ण करून ठेवायचे. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 2. In the figure 2.17 angle MNP equals 90 degree. Angle MNP हा 90 डिग्रीचा अँगल आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर MP म्हणजे हायपोटेन्यूज तर काय केलाय परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. MQ इक्वल्स 9 हे बघा MQ ची लेंथ 9 दिलेली आहे. त्यानंतर QP ची लेंथ 4 दिलेली आहे आणि फाइंड NQ किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीचा वापर करणार आहोत आणि प्रॉब्लेम सोडवणार. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे बघा. सॉल्युशन कसं लिहायचं बघा. इन ट्रायंगल MNP, मेजर एंगल MNP इक्वल्स 90 डिग्री गिवन. त्यानंतर त्या हायपोटेन्यूजवर परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP हेही तुम्हाला गिवन मध्ये दिलेलं आहे. दोन व्हॅल्यूज दिलेत. MQ इक्वल्स 9 आहे. MQ इक्वल्स 9 अँड PQ इक्वल्स किंवा QP इक्वल्स 4. यालाही आपण काय म्हणणार आहोत गिवन. Therefore NQ square is equal to geometric mean property. NQ square equals MQ into PQ. MQ into PQ. Reason geometric mean theorem किंवा geometric mean property काही लिहिलं तरी चालतं. geometric mean theorem किंवा geometric mean property. सांगा MQ ची व्हॅल्यू किती आहे 9. PQ ची व्हॅल्यू किती आहे 4. 9 4 36. हा MQ चा स्क्वेअर आहे. Therefore MQ equals 6 units. आता इथं मूर्खासारखं काही वेळेला नाही त्यावेळेस स्क्वेअर रूट घेताना मुलं प्लस और मायनस साइन घेतात. ते कधी घ्यायचं कधी नाही हे ठरलेलं असतं.
ही मुळात MQ ही लेंथ आहे, तर ती लेंथ कधीच निगेटिव्ह नसते, त्यामुळे स्क्वेअर रूट हे त्याचं कायम काय घ्यायचं पॉझिटिव्ह. पण ते अल्जेब्रात जेव्हा असतं की नाही, अल्जेब्रामध्ये ही PQR नंबर्स असतात, त्यांचं स्क्वेअर रूट घेतो आपण, ते प्लस ऑर मायनस काही येऊ शकतं, लक्षात नाही तिथे प्लस ऑर मायनस साईन घ्यायचं नाही. ओके. Third question. In the figure 2.18, angle QPR equals 90 degree. बघा हा angle QPR 90 degree. Segment PM perpendicular hypotenuse QR किंवा segment QR. Q dash M dash R collinear points आहेत. PM ची लेंथ तुम्हाला 10 दिलेली आहे. PM ची लेंथ किती आहे? 10. त्यानंतर QM 8 आहे. QM 8 आणि QR फाइंड करा असं विचारलं. फाइंड द लेंथ ऑफ QR. मगासारखाच टाईप आहे, फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला MR पहिल्यांदा फाइंड करून घ्यायला पाहिजे. लक्ष द्या. In triangle PQR, measure angle QPR equals 90 degree. त्यानंतर segment PM perpendicular segment QR ह्या दोघांना मिळून रिझन दिलं तरी चालेल गिवन. ठीक आहे. मग तुम्हाला त्या PM ची लेंथ किती दिली आहे? PM 10 दिलेली आहे. QM किती दिलेला आहे? 8 दिलेला आहे. ह्यालाही काय म्हणायचं? गिवन म्हणायचं. मग इथे जॉमेट्रिक मीन कोरोलरी वापरा. PM square equals, therefore PM square equals QM into RM. Reason जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा जॉमेट्रिक मीन थेरम असं रिझन द्यायचं त्याला. सांगा PM किती आहे? 10 स्क्वेअर. QM किती आहे? 8. RM आपल्याला माहिती नाही, मग 10 स्क्वेअर 100 इक्वल्स 8 इंटू RM. 8 ने डिवाइड करायचं. 100 अपॉन 8 इज इक्वल टू RM. 4 2 is 8, 4 25 is 100. 25 अपॉन 2 म्हणजे 12.5, 12.5. Therefore RM equals 12.5 units. आपल्याला त्याने QR विचारले, तर आपल्याला RM मिळालं. किती मिळालं सांगा? 12.5 मिळालं. मग आपल्याला त्याने काय विचारले? QR. Therefore QR equals QM plus RM. ब्रॅकेट मध्ये Q dash M dash R असं रिझन द्यायचं. सांगा QM किती आहे? 8. RM किती आहे? 12.5. ही ऍडिशन करताना 12.5 मध्ये 8 कसे ऍड करतात? बरीचशी मुलं चुकीचं लिहितात बरं का. हे बघा 12.5 मध्ये 8 ऍड असं दाखवतात 8. तर ते इथं दाखवायचं नाही, लक्षात ठेवा. ते ऍक्च्युली 8 म्हणजे 8.0 असतात. हे बघा 8 म्हणजे 8.0. 5 ॲज इट इज 8 + 2 10 म्हणजे ऍडिशन आहे 20.5. सो QR equals 20.5 युनिट्स. हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके. आता राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.